आमचं कुलदैवत श्री खंडोबा निमगावचे यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही दरवर्षी आमच्या मुलाबाळांसकट आणि संपूर्ण फॅमिलीसकट आम्ही ही यात्रा करतो आणि जवळपास पुण्यावरून तिथे पोचायला 1.5-2 तास लागतात. अगदी कारनं गेलं तर 1.5-2 तासात आपण पोचू शकतो. दर्शन घेतो आम्ही श्री खंडोबा यांचं आणि त्याच्यानंतर पुढे कणेरसर एक गाव आहे, त्याच्यामध्ये श्री यमाई देवी हे आमच्या कुलदैवत आहेत, त्यांचंही आम्ही दर्शन घेतो. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीच्या यात्रेला तुम्हीही आमच्याबरोबर चला आणि खंडोबा राजांचं आणि देवीचं यमाई देवीचं आपण दर्शन घेऊ. जागोजागी फुलं, हार, खंडोबाला वाहायचं खोबरं, भंडारा आणि पेढे आणि गावातल्या ताज्या भाज्या ह्या गडावरती विकायला भरपूर लोक असतात आणि विकत असतात. त्याच्यामुळे आपल्याला जसं आवडेल तसं आम्ही पूजा वगैरे झाल्याच्यानंतर येताना हव्या तशा भाज्या निवडून आणि ताजी ताजी फळं निवडून नक्कीच घेतो. हे एकदम आमचं म्हणजे अगदी आवडतं काम आहे. आता आपण फुलं, हार घेऊ आणि तिकडनं आतमध्ये गडामध्ये आतमध्ये जाऊ. हा जेजुरीचा गड नाही आहे, हा निमगावचा गड आहे. याला निमगाव पाबळ म्हणतात. आम्ही जातोय तिथे जातोय. एयरपोर्ट एयरपोर्ट जय मल्हार. आता काय बोलला ते बोल. बोल ना. फोन नका काढू इथं मंदिरामध्ये. आता बोल की संगीत येळकोट येळकोट बोला. येळकोट येळकोट जय मल्हार. देवळात खंडोबाचं रूप इतकं तेजस्वी आणि प्रभावशाली आहे, इतकं सुंदर रूप आहे की बघतच राहावंसं वाटते. पण गर्दी नेहमी असते आणि गाभाऱ्यात त्यांनी ह्यावेळेस मला शूटिंग करायला अलाव केलं म्हणून मला हे व्हिडिओ करता आला. खूप गर्दी होती, श्रावण महिना असल्याकारणानं खूपच गाभाऱ्यात गर्दी होती. तरीही मी
ह्या खूप शेकडो वर्ष पूर्वीचं हे मंदिर आहे आणि त्याचं अगदी रूप इतकं सुंदर आहे ह्या मंदिराचं. अगदी गडावरती असल्यासारखं वाटतं. आणि हे खंडोबाच्या पावलं आहेत, पादुका आहेत आणि देवीचंही आम्ही दर्शन केलं. नंतर ही यमाई देवी आहे. इतकं सुंदर दर्शन झालं, त्याच्यामुळे खूपच मन प्रसन्न. श्री यमाई देवी ही आमची कुलदैवत आहे आणि कणेरसर इथे त्यांचं सुंदर मंदिर आहे. अगोदर आम्ही जेव्हा यायचो 10 वर्षापूर्वी, तेव्हा गाभाऱ्यात आतमध्ये उतरता येत होतं आणि अगदी जवळून दर्शन घेता येत होतं. पण आता अलीकडे त्यांनी गाभाऱ्यात जाण्यासाठी बंदी केली आहे. बाहेरूनच दर्शन घ्यायला लागतं आणि बऱ्याचदा व्हिडिओ शूटिंग करायला पण अलाव करत नाहीत. मी जेव्हा पण खंडोबाचं असेल किंवा कुठल्याही देवळामध्ये मी जितकी शूटिंग करते तेव्हा मी तिकडच्या मॅनेजमेंटला आणि पुजाऱ्यांना विचारूनच परमिशन घेऊन करते. आम्ही लपून छपून करत नाही, कारण त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. पण मी त्यांना सांगते की मला माझ्या देवीचं शूटिंग करायचं आहे आणि आम्ही ते नक्कीच म्हणजे व्हिडिओ बनवणार, कारण आम्हाला पाहिजे की जास्तीत जास्त लोकांनी देवीचं दर्शन घ्यावं, त्यांचं महती दूर दूर देशापर्यंत पोचावी आणि लोकांनी ओढीनं अजून इथे दर्शनासाठी यावं. म्हणून यमाईचं देवीचं मी आत्ता जेव्हा शूटिंग केलं आहे आणि यमाई देवीचं दर्शन झाल्यानंतर कधीतरी मी एकदा बसून मंदिराच्या बाहेर. तर अशा रीतीने आम्ही हॉटेल आहे, छान एक छोटासा गावात छोटीशी यात्रा आमची कंप्लीट केली. दरवर्षी आमची कुलदैवत आणि पुण्याचं जबरदस्त आणि यमाई देवी यांचं दर्शनाचा आमचा जो फेमस डिश असतो तो श्रावणात यावेळेस पार पडला. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि सगळी मुलं येऊ शकली. सगळ्यांची एक्झाम झाली होती, टेस्ट दीर नणंद त्यांची मुलं आम्ही सगळे एकत्र आलो. त्याच्यामुळे एकदम छान वाटत होतं. वातावरण पण खूप सुंदर होतं आणि हे खंडोबाचं रूप तुम्ही पाहू शकता. त्याच्या दोन्ही बायका खंडोबाच्या त्यांच्या बाजूला असतात, त्याच्यामुळे ते इतकं सुंदर दिसतं. मानुबया आणि म्हाळसादेवी यांचं रूपही तुम्हाला दिसतंय. आणि आम्ही मंदिराला प्रदक्षिणा करतो. खोबरं हे वरती उडवलं जातं, भंडारा उडवला जातो आणि येळकोट येळकोट जय मल्हार असा नाद करत आम्हाला ते प्रदक्षिणा करायची असते. मुलांनाही खूप आनंद होतो जेव्हा ते खंडोबाच्या दर्शनासाठी येतात. आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी गोंधळी मांडलेला आहे आणि त्यांचं जागरण होतंय. तर अशा रीतीनं हे सुंदर पारंपरिकरित्या दर्शन पार पडलं. जय मल्हार. जय मल्हार. चला बाळांनो. नको, इथे धुवायला सुद्धा जागा नाही आहे ती. आणि टू दादा सूर्या असं पकड ना आमचं तरी. सूरज दिसलो का आपण? थांब आता फोटो काढ. कशाला आणले हे? कशाला? ह्याच्यासाठी रे, रेससाठी एवढे छोटे छोटे. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. श्री यमाई देवी माता की जय.
बघ पोज मार पोज लावण्या